फक्त आपल्या मनात असून चालत नाही, तर ते आपल्या नशिबात पण असावं लागतं. कितीही चांगले वागा तरीही नको तेही सोसावं लागतं. आशेची सावली दिसते समोर, मात्र निराशेच्या वाळवंटात पण कधी कधी चालावं लागतं. कंठ जरी आला दाटून, सुखी दाखवण्यासाठी हसावंच लागतं. जखमा विसरून ओघळणाऱ्या अश्रूंना लपून अलगद पुसावंच लागतं. आणि आलीच जर वेळ तर परक्यांसाठी आपल्या लोकांच्यावर पण रुसावं लागतं. त्यामुळे जीवन हे एक गाव असतं आणि त्याचं नाव आयुष्य असतं. मातीतच जगून पुन्हा या मातीतच मरायचं असतं, पण मरणानंतरही उरेल असं काहीतरी करायचं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि हा व्हिडिओ आहे कालचा. आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत. तर भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता राजूचं आणि फौजी साहेबांचं काम चालू होतं झाडांचं टेरेसवरती. मी पण आले टेरेसवरती आणि टेरेसवरती आम्ही सगळे आलो की काही ना काही असं काम चालू होतं आमचं. लाल याला आणि अजून एक लिली तिला पण मोठ्या कुंडीत लावा लागेल. मग चांगलं एकसारख्या कुंड्या आणा. मग मला वाटतं 12 इंची कुंडी आणावं. मोठी जरा थोडी ना. हा 3 कुंड्या, कारण त्या मोठ्या व्हायला लागल्या होता. चालतंय ना, तर ते पोषण भेटावं तेवढं. चालतंय, या ना घेऊन. मग तर भारीच. हा की त्याला इंडोरच ठेवावं लागतं. मग जागा आहे त्यांना काय मध्ये मध्ये है ना. जागा आहे मस्त. 3 कुंड्या येतो घेऊन आज. तेवढे येतात. बाकीचे बरं कोणते झाड खूप चांगले बघा ते. आता हँगिंग गेला, तुम्ही काय खत घालू राहिले का? घालायचं राहिलं होतं ना. हे पा, राजू आणि फौजी साहेब आज घरी आहेत बरं का. तर त्यांचं आज झाडांचं मेंटेनन्स चालू झालं परत. त्यांना सुट्टी असली ना लगेच ते असं कामाला लागत आहेत. राजू त्याला पाणी घालावं लागेल लगेच, नाही तर जळण ते. आता जेवढे कॉईन प्लांट होते ना तेवढे सगळे इथं ग्रीनेट खाली ठेवलेत बरं का, सावलीला. म्हणजे त्यांना ऊन अजिबात जमत नाही. थोडं ऊन लागलं ना त्याचे पानं लगेच असे पिवळे पडल्यासारखे होते. याला ना हे बघ, याला पण एक मोठी आणते. हेले झाड मोठाले आहेत पाण्याची. काय म्हणते 1 2 3 आणि 4. आणि याला एक आणू का? हे राहून दे याच्यात. ते राहू दे त्याच्यात. याच्यातच राहून दे. 4 आणतो, 4 कुंड्या. आणि कॉईन प्लांट पण असं नेहमी हिरवं नाही राहत बरं का. तर त्याची अशी कटिंग करावं लागते, तेव्हा ते कुठं नवीन पानं येतात त्याला आणि पुन्हा ते हिरवगार मस्त होतं. तर असं म्हणतात ना, बदल हा प्रकृतीचा नियम आहे. तर ते माणसांच्यावर पण लागू होतं आणि नेचरवर पण लागू होतं. तर झाडांचे पानं जास्त जुने झाले ना तर ते पिवळे पडायला लागत आहेत आणि मग ते पिवळे पडलेले पानं गळून जातात, त्याला नव्हती फुटती. आणि ह्या कॉईन प्लांट बरोबर पण तसंच होतं बरं का. तर ते जास्त जुने पानं झालेले होते ना कॉईन प्लांटचे, ते पिवळे पडायला लागलेले होते. तर त्याची सगळी पूर्ण कटिंग करावं लागती आणि त्यानंतर पुन्हा त्याला मग नवीन पानं फुटत आहेत. तर आता हे सगळं वरचं मी ते कट करून टाकणार आणि खाली फक्त मुळ्या राहतात बरं का. तर ते कटिंग झाल्यानंतर त्याला थोडंसं माती खत घालायचं आणि त्याला काही उकरायची गरज नाही पडत. मुळ्या त्या तुटत आहेत, त्यामुळे फक्त थोडंसं खत घालायचं, माती घालायची गरज असली तर माती घालायची, नाही तर थोडंफार शेणखत घालून द्यायचं. तर ते ना 15-20 दिवसात पूर्ण हिरवगार मस्त होऊन जातं पुन्हा. तर हे पहा, राजूने काय केलंय, आता थोडीशी माती घातली त्याला फक्त आणि शेणखत घातलंय. आणि त्याच्यावरतून जर माती टाकली ना आपण, तरी पण त्या मातीमधून पण पानं वरती येतात बरं का. तर सकाळी टेरेसवरचं काम झालं, त्यानंतर दुपारी जेवण झाले, आराम झाला आणि आम्ही निघलो होतो नगरला ना. तर हे पहा, आकाशची कशी नौटंकी चालू होती. तर माझे दोन्ही पण पोरं माझ्या संग असे एकदम मित्रमैत्रिणीसारखे राहतात बरं का. फौजी साहेबांनी मी निघलोत आता नगरला शॉपिंगला. तर म्हणलं चला संक्रांतीची शॉपिंग करून यावा. तर चला, 2 व्हीलरवरच चाललोय, कारण नगरमध्ये ना मोठी गाडी लावायला जागाच मिळत नाही, खूप लांब लावा लागती. त्याच्यामुळं मग बुलेटवरच जाऊ आहे ना. चला हे पा. फौजी साहेब म्हणलं आज आहे थोडासा वेळ, म्हणलं चला जाऊन येऊ. पुन्हा त्यांना ड्युटी लागली ना मग परत शॉपिंगला जायचं राहूनच जाईन है ना. चला संक्रांतीच्या आधी येऊ जाऊन. तर नगरमध्ये गेल्या गेल्या फौजी साहेब काय बोलले, तुला एक स्वेटर किंवा जॅकेट घे म्हणले, कारण पहिले खूप जुने झालेले तर थोडंसं एक वेगळं घे म्हणले.
पण मला ते काय आवडलंच नाही, त्यामुळे मी नाही घेतलं. म्हणलं पाहू नंतरचं टाटा, कारण थंडी पण संपतच आलेली आहे. आणि हे पहा नगरमध्ये ना म्हणजे चालायला सुद्धा जागा नव्हती बरं का, एवढी गर्दी होती ना. तर जिथून आम्ही जे कुंकवाचे वाण घेतो ना, तर त्या दुकानामध्ये आले होते मी. आणि पाठीमागच्या वर्षी पण बऱ्याचशा ताई विचारत होत्या त्या बरण्या वगैरे कुठून घेतल्या, तर ते पण मी तुम्हाला दाखवते कोणतं दुकान आहे. गंज बाजाराच्या तिथंच आहे. रेगुलर वाला आता है, लेकिन एक ऐसा फोटोशूट के हिसाब से बराबर नहीं आता है, एक प्रॉपर फोटोशूट के हिसाब से। तर हे दुकान आहे ना नगरमधल्या महावीर दुकानाजवळच आहे बोळीमध्ये. तर ही बोळ आहे ना गंज बाजाराकडे जाती. आणि या बोळीमध्ये ना भरपूर दुकानं आहेत असे, की त्या दुकानामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळून जातात. आणि स्पेशली म्हणजे ह्या दुकानामध्ये आम्ही संक्रांतीच्या वेळेस वाण घेण्यासाठी येतो. आणि रांगोळ्या वगैरे काय लागत असेल, वाती बिती सगळं इथूनच घेऊन जातो. आणि नगरमध्ये आम्ही साड्या घ्यायला गेलो ना राजमाता दुकानामध्ये, तर एवढी गर्दी होती ना तिथं, त्यामुळं काहीच नाही शूट घेता आलं बरं का. तर नगरवरून आल्यानंतर थोडंसं फ्रेश झाले, आराम केला. आणि आता तुम्हाला मी काय काय आणलं नगरवरून ते दाखवते. तर नगरमध्ये एवढी गर्दी होती ना, आता सण आलाय ना 2 दिवसावर, त्यामुळं भरपूर गर्दी होती. त्यामुळे मला नगरमध्ये काही एवढं असं व्यवस्थित दाखवता आलं नाही. दुकानामध्ये साड्या घ्यायला गेलो, तिथं पण खूप गर्दी होती, त्यामुळे तिथं मी काही शूट घेतलं नाही. तर ज्या आपल्याला वाणाला द्यायला आहेत ना हळदी कुंकवासाठी ज्या बरण्या घेतल्यात ना मी, तिथं थोडंसं शूट घेतलं, पण तिथं पण गर्दीच होती. तर म्हणलं चला काय काय खरेदी केली ना आपण, तर ते घरी गेल्यावर दाखवते. तर चला मी दाखवते तुम्हाला आता. तर मी साडी घ्यायला गेले आणि एक साडी कधी घेतली असं कधी होतच नाही. फौजी साहेब मला नेहमी 2 साड्या किंवा त्याच्याहून जास्त साड्या घेऊन देतात. तर फौजी साहेबांनी 2 साड्या घेतल्या मग. तर हे पाय ह्या साडीवरचं ब्लाऊज, आधी ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशी डिझाईन आहे बरं का. आणि साडी ही अशी आहे. तर हे सगळं म्हणजे असं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे बरं का. असं म्हणजे डिझाईन निघणार वगैरे काहीच नाही आहे. त्याचं सूत पण छान आहे बरं का. आणि कलर कॉम्बिनेशन ब्लाऊजचं आणि साडीचं एकदम मस्त आहे. मी तुम्हाला आता ब्लाऊज पण खोलून दाखवते आणि साडी पण दाखवते. तर हे पहा ब्लाऊज पीस असा आहे. याच्यावर पण छोटे छोटे अशा बुट्ट्या आहेत. हे पहा सूत पण छान आहे. आणि स्लीव्जला असं डिझाईन येणार आहे. हे पहा स्लीव्जला अशी डिझाईन येणार आहे. खूप छान वाटणार आहे कलर कॉम्बिनेशन साडीचं आणि हे ब्लाऊजचं. असं लांब ह्याचीच मी शिवली, थोडं छान वाटेल. तर मस्त वाटतं. हे पहा असंच किती छान वाटतंय. साडीवर घातलं नाही ब्लाऊज, खूप भारी वाटणार आहे. तर हे ब्लाऊज आहे बरं का. अशी डिझाईन आहे याच्यावर. आणि साडी दाखवते आता. तर हे साडीचं ब्लाऊज पण मी असं तुम्हाला लावून दाखवले आता, म्हणजे तुम्हाला समजेल नाही का कलर कॉम्बिनेशन कसं दिसतंय. तर ह्या साडीचं कलर कॉम्बिनेशन असं दिसतंय. आता ही थोडीशी फुगल्यासारखी दिसते, कारण मी पहिली अशी सुपरनेटची साडी घातलेली ना, ऑलरेडी थोडीशी फुगलेली, त्याच्यामुळे ते थोडंसं फुगल्यासारखं वाटते ना. तर एकदम चापून चोपून बसत ही साडी. तर या साड्या आपल्याला असं पार्टी वेअर पण घालता येतील, किंवा असं आपण कधी मध्ये असं थोडंसं घरात पण घालू शकतो. आणि पूर्ण प्लेन नाही आहे, अशी डिझाईन मध्ये. आणि हे काटा असे आहेत. निघणारी डिझाईन एक पण नाही बरं याच्यावर. हे साडीचं ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटणार आहे. तर ही साडी 940 रुपयाला बसली बरं का. छान आहे साडी एकदम. तर एक साडी घ्यायला गेलो, मला ही आवडली. आणि फौजी साहेब पण म्हणले की तू एकदम स्वस्तात मस्त साड्या घेती, त्याच्यामुळे ना तू आता 2 साड्या घे. त्यामुळे मग ती एक साडी घेतली, दुसरी एक दाखवते मी तुम्हाला. आणि ही एक घेतली. पण आता याचा काय ब्लाऊज शिवून होणार नाही संक्रांतीला. परवा संक्रांत आली, 2 दिवसावर संक्रांत आली, आणि मग ब्लाऊज काही शिवून होणार नाही. त्यामुळे मला दुसरी साडी घालावं लागणार आहे. पण चला सणासुदीच्या बहाण्याने का होईना आपल्याला साड्या येतात. आणि हे पहा महत्वाचं म्हणजे
ही साडी मी घ्यायला गेले होते. एक दोन ताई बोलल्या की काठापदराची साडी घे, पण काठापदराच्या साड्या माझ्याकडं जास्त नाही, थोड्याच आहेत. पण काय होतं, काठापदराची जर साडी घेतली आपण तर ती एक दोन वेळा घालायची आणि ती कपाटामध्ये तशीच ठेवून द्यायची आणि आपल्याला ती काय अशी म्हणजे सारखी घालता येत नाही, तिला ड्रायक्लीनला द्यायचं ते सोंग. त्यामुळं मग मला अशा सिंपल साड्या एकदम सिंपल सोबरच आवडतात. घातली की धुतली की ठेवली आणि पुन्हा लगेच ती मग आपल्याला कधी पण घालता येते. तर असं साड्या आवडतात मला, त्यामुळे मी अशा साड्या घेते. काठापदराच्या खूप कमी प्रमाणामध्ये घेते मी साड्या. आता ह्या साडीवर हे पहा, ह्या साडीवर हे ब्लाउज आहे. ह्या ब्लाउज आहे ना टिश्यू सूत असं काहीतरी म्हणतात त्याला. तर एकदम असं सॉफ्ट सिल्क आहे, सॉफ्ट सुतामध्ये भरपूर खूप छान असं मस्त सॉफ्ट सूत आहे याचं. हे पहा, याचं ब्लाउजच कसलं भारी आहे ना. हे ब्लाउज जर शिवलं ना आपण कोणत्याही साडीवर मॅच होणार आहे. हिरव्या साडीवर पण छान दिसणार आहे, अशा पिवळ्या साडीवर पण छान दिसणार आहे. हे पहा, अशी डिझाईन याला. ब्लाउजचं साडीचं कलर कॉम्बिनेशन असं आहे आणि साडीची डिझाईन दाखवते मी तुम्हाला आता. ह्या साडीचं मी पोस्टर आहे ना साईडला पण लावते आता. तर पूर्ण साडी घातल्यावर अशी दिसते बरं का आता. तर हे पहा, अशी डिझाईन आहे काठावर. म्हणजे असं काही स्टोन वगैरे नाहीये. स्टोन वगैरे असले ना तर ते स्टोन काही दिवसात निघून जातात, पण स्टोन काहीच नाहीये. अशी डिझाईन आहे याच्यावर, एकदम पक्की डिझाईन आहे, त्याच्यामुळे ते निघणार नाही. तर काठाला डिझाईन अशी आहे आणि मध्ये हे पाशी वेल टाईप आहे जरा. आणि पूर्ण साडीला आहे बरं का. हे पहा, वाटते ना भारी साडी. तर ब्लाऊज शिवल्यानंतर साडी घातल्यावर खूप एकदम मस्त वाटणार आहे. मला अशा ट्रेंडिंग साड्या आवडत नाही बरं का घ्यायला, पण ही साडीचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं, त्यामुळे म्हणलं चला घेऊया आपण पण. हे पहा, मी असं थोडस ब्लाऊज पीस लावून दाखवते मी तुम्हाला. तर असं कलर कॉम्बिनेशन कसलं भारी वाटतंय ना. असलं ब्लाऊज आणि ही साडी मस्त. तर ही साडी आवडली मला, त्यामुळे मी घेतली. तर ही साडी 710 रुपयाला मिळाली बरं का. त्या साडीपेक्षा स्वस्त आहे ही. ती 940 रुपयाला मिळाली आणि ही 710 रुपयाला मिळाली फक्त. आणि सूत पण छान आहे दोन्ही पण साड्यांचं. आणि जे छोटं छोटं सामान लागते ना मला, ते पण घेतलं मी. हे पहा, या अशा वळलेल्या वाती असतात ना, डबल वाती. तर त्या घरी वळायचं म्हणलं ना खूप वेळ लागतो आणि एवढा वेळ कोणला असतोय. त्यामुळं मी ह्या वाती आहेत ना, डबल वातीच सिंगल वात कधी लावत नाही दिव्याला, त्यामुळं मी डबल वाती अशा वळलेल्या असतात. तर त्याचेच पाकिट आणत असते नगरवरून. हे पहा, तर असे पाकिट आणलेत, मला वाटतं 4-5 आणलेत. हे काय खाली पण येत अजून. तर हे 4-5 पाकिट आणलेत. त्यानंतर पिवळी रांगोळी मला खूप लागती, पिवळी आणि लाल. तर पिवळ्या रांगोळीचे पण 4-5 पॅकेट आणलेत. आता या साड्याच्या घड्या मी नंतर घालते. पहिलं तुम्हाला मी आता हे आपण हळदी कुंकवासाठी काय आणलंय ना ते दाखवते. तर पाठीमागच्या वर्षी पण मी असं ज्या सिरेमिकच्या बरणी आहेत ना त्याच दिल्या होत्या. त्या बायकांना खूप आवडल्या होत्या आणि ह्या वर्षी पण मग त्याच्यामधूनच थोड्या वेगळ्या प्रकारच्या आणल्यात. हे पहा, अशा 2-3 डझन आणल्यात. तर हे पहा, अशा बरण्या आणल्यात. त्याचा आकार पण खूप छान आहे. पाठीमागच्या वेळेस वेगळ्या होत्या थोड्या आणि ह्या वेळेस थोड्याशा वेगळ्या आहेत.
तर याच्यावरती असं झाकण आहे, हे पहा. असं आपल्याला थोडंसं लोणचं काढून ठेवायला किंवा मीठ ठेवायला खूप छान आहे. हे पहा, अशा बरण्या आहेत या. केवढ्या मिळाल्या ह्या? 400 रुपये डझन. 400 रुपये डझन मिळाल्या ह्या. तर 3 डझन आणल्यात मी, म्हणलं कमी नको पडायला. तर पाठीमागच्या वेळेस पण मला वाटतं 3-4 डझन आणल्या होत्या आणि ह्या वेळेस पण आणल्या. तर कशा वाटल्या या बरण्या नक्की सांगा. 400 रुपये डझन पडले ह्या बरण्या. म्हणलं प्लास्टिक वगैरे देण्यापेक्षा बरं आहे नाही का. प्लास्टिक ते छोटे छोटे वाट्या डबे हे ते, तर ते भरपूर होतं बाजारामध्ये. पण म्हणलं चला काहीतरी वेगळं, पाठीमागच्या वेळेस पण थोडंसं वेगळं म्हणलं. आणि त्याच्या 2 वर्ष झाले तेव्हा मी गुळाच्या ढेपी दिल्या होत्या. मग गुळ वाटलेला पण चांगला असतो ना, त्यामुळे मी गुळ दिला होता, गुळाच्या ढेपी अर्धा किलोच्या. आणि मागच्या वर्षी अशा बरण्या आणल्या होत्या आणि ह्या वर्षी पण बरण्याच आणल्यात. मागच्या वर्षी खूप आवडल्या होत्या बायकांना ना, म्हणलं चला ह्या वर्षी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या जरा बरण्या आणू आपण. तर एवढी शॉपिंग झाली, म्हणजे जास्त काही नाही मी शॉपिंग केली, थोडीशीच केली. 2 साड्या घेतल्या, ह्या हळदी कुंकवाचं महत्वाचं होतं ते घेतलं आणि आपली रांगोळी हे ते थोडंसं घेतलं आणि बांगड्या भरून घेतल्या. तर चला एवढी शॉपिंग झाली होती काल, म्हणलं तुम्हाला दाखवावं. तर चला आता व्हिडिओ अजून एडिटिंग पण करायचं आहे, कधी तुमच्यापर्यंत येईल माहित नाही, कारण घरातले कामं पण भरपूर असते, संध्याकाळचं स्वयंपाक येते भरपूर असतं. तर सगळं आवरल्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करण आणि उद्या पोस्ट करण हा व्हिडिओ आता. तर चला हा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.